भारताला जो अन्नधान्य देणारा जो शेतकरी आहे, आपल्याला जगवणारा जो शेतकरी आहे, त्याच्याबद्दल आपण काही माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमधून काही ना काही माहिती तुम्हाला मिळेल। तर नमस्कार मित्रांनो, आपण सगळे आज जे पण अन्नधान्य खातो, जेवण करतो, याचा आपण कधी विचार केला आहे का की हे अन्नधान्य कुठून येतं? आपल्या ताटात येणारं जे भाकरी आहे, हे कुणाच्या घामातून आलेलं आहे? तो म्हणजे आपला शेतकरी राजा। आज या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्याची खरी कहाणी ऐकणार आहोत। शेतकरीची सुरुवात कशी झाली, शेतीची सुरुवात कशी झाली, शेतीचा इतिहास काय आहे आणि भविष्यामध्ये शेतकरी काय करू शकतात, सध्याच्या परिस्थितीला शेतकऱ्याची काय अडचण आहे, ही पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे। आत्ताची 70% अधिक लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे। संत तुकाराम महाराजांनी कधीतरी एक म्हटलेलं आहे की उत्पन्न झाला शेतकरी तेव्हा झाली खरी श्रीमंती। याचा अर्थ असा आहे की जर शेतकऱ्यांनी पिकवलं तरच हा देश श्रीमंत झाला, कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणू शकतो। शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याचं रक्षण केलं, कारण त्यांना ठाऊक होतं शेतकरीला जर जगला तरच आपण ही प्रजाला जगवू शकतो। तर त्यामुळे त्यांनी शेतकऱ्याचं नेहमी रक्षण केलं। जुन्या काळी शेतकरी बैलाच्या जोडीने शेत नांगरायचे, पावसाच्या भरोश्यावर पीक घ्यायचे। आता हे जे समाधान आहे ते आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही। आज शेतकऱ्याच्या अनेक अडचणी आहेत, त्यामध्ये पहिली अडचण म्हणजे हवामान बदल। कधी पाऊस जास्त होतो, कधी दुष्काळ पडतो, कधी पाऊस पडतच नाही। त्यामुळे शेतकरी गळफास लावून घेतात। असं करायला नाही पाहिजे, कारण हवामानामधील हा बदल आहे। उत्पन्नाचा खर्च वाढतो, बी बियाणं याची पण किंमत खूप वाढत चाललेली आहे। शहरांमध्ये जर तुम्ही गेला तर याची किंमत खूप जास्त आहे, गावाकडे थोडे कमी पैशामध्ये मिळू शकतं, पण बियाणं, खत, कीटकनाशक हे खूप महाग होत चाललेलं आहे। बाजारभाव कमी याचा अर्थ असा आहे की शेतकरी जे अन्नधान्य पिकवतात त्याला बाजारामध्ये योग्य तो भाव मिळत नाही। कर्जबाजारीपणा, बँका, सावकार यांच्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करतात। महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये हजारो शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षात आपले आयुष्य संपवलं। गावातला शेतकरी आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी, कुटुंबासाठी रात्रंदिवस राबतो, झगडतो, पण त्याच्या घरामध्ये पुरेसं अन्नसुद्धा नसतं। ही खरी शोकांतिका आहे। पण मित्रांनो, काळ बदलतोय, शेतकरीही बदलतोय। आज काही शेतकरी ड्रीप इरिगेशन, पॉली हाऊस, ऑर्गॅनिक शेतीचा वापर करतायत, ड्रोनद्वारे औषधाची फवारणी करतायत, ॲप्सद्वारे हवामानाची माहिती घेत आहेत, थेट ग्राहकापर्यंत माल विक्री करणं हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने शक्य झालेलं आहे। पुन्हा एक गोष्ट म्हणजे पुणे, नाशिक, बारामती अशा भागांमध्ये तरुण शेतकऱ्यांनी शेतीला बिझनेस मॉडेल बनवलं आहे। शेतकऱ्याने जर धाडस केलं तर तो केवळ उत्पादक नाही, तर तो एक उद्योजक बनू शकतो। आपल्याला नेहमी वाटतं की सरकार शेतकऱ्याला मदत करेल, पण खरं तर जबाबदारी आपलीही आहे। शेतकरीला बरोबर आहे, शेतकऱ्याला अन्नधान्यामध्ये माल जो शेतकरी विकतो त्याला भाव मिळत नाही, हे पण बरोबर आहे। आपण स्थानिक अन्नधान्य शेतीला जो खरेदी केलेला माल आहे तो जर पुन्हा विकायचा असेल तर त्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते। त्यानंतर शेतकऱ्याबद्दल आपण आदर ठेवला पाहिजे। शहरात राहणाऱ्यांनी सुद्धा फॉर्म टू फोर्क या संकल्पनेला प्रोत्साहन द्यायला हवं। जेवताना एकदा तरी आठवावं, एक घास शेतकऱ्याच्या घामातून, हा एक घास आपण जो खातोय तो एका शेतकऱ्याच्या घामातून आलेला घास आहे। मित्रांनो, शेतकरी जगला तर आपला देश जगेल। आपली प्रगती, आपल्या देशाची प्रगती ही शेतकऱ्याच्या जीवावर अवलंबून आहे। आत्ताची परिस्थिती जी भारताची अर्थव्यवस्था आहे ती शेतकऱ्यांमुळे टिकून आहे। तर चला आपण त्याचा पाया रवूया आणि आजपासून आपण ठरवूया शेतकऱ्याचा आपण सन्मान करू, शेतकऱ्याचा कधीही अपमान करणार नाही। शेतकऱ्यांनी जी भाजीची कोणती पण गोष्ट असू, शेतकरी ज्या पैशाला तुम्हाला देईल त्या पैशाने तुम्ही घेतलं पाहिजे, कधीही त्या गोष्टीमध्ये कमी करायला नाही पाहिजे। जेव्हा तुम्ही हॉटेलवर कधी जाता तर हॉटेलमध्ये तुम्ही कधी म्हणता का 10 रुपये 20 रुपये कमी करा, नाही म्हणू शकत ना। तर शेतकऱ्यांनी ते कष्टानं कमवलेलं असतं, तर त्याला पण असं म्हणू नका। त्याच्या पाठीशी नेहमी उभं राहा आणि माझ्यासोबत एकदा एक घोषणा द्या, जय जवान जय किसान। आणि या भारताच्या शेतकऱ्याला आपण राजा म्हणायला काही हरकत नाही, आणि तो भारताचा राजा म्हणजे राजा आहे। तर चला, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही ज्ञान मिळालेलं असेल तर व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। आणि जे
कुणी नोकरी करत आहे त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना शेतकऱ्याचा आदर नाही आहे त्यांना आदर करायला सांगा, शेतकऱ्याचा आदर करायला सांगा. ही या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली देण आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.